जवळच आणून बसवला, पायातच बसवला. पण ऐकताय काय, जशी माझी पंचपदी चालू झाली तसं त्यानं घोरायला चालू केलं. घोरता 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 काय त्याला हुकी आली काय माहित, पण त्याच्या ध्यानात आलं होतं. मी येताना आवाज दिला होता त्याला, जसं पाटील मला दिसलं तसं मी पाटलासनी म्हटलं होतं, पाटील पाटील या. पाटील जरा 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 करीत माझ्या जवळ आले. आलं ते आलं, समोर उभं राहिलं. मी म्हटलं पाटील, आणि पाटलाची लागली झोप. पाटील झोपी गेलं. पाटलाला काय कळलं नाही, काय नाही काय नाही. कीर्तन झालं, आलेली माणसं बी निघून सगळी निघून गेली, सगळीच्या सगळी निघून गेली. पण झालं काय, मंडपात राहिला फक्त इनकरी. आणि इनकरीच्या अब्दा मी सांगून तुम्ही ऐक. पाऱ्याचा जरी येणा असला, महाराज पूर्वी परमार्थ करणारी माणसं संपून गेली. हाडाचं वारकरी पूर्वीचं संपून गेलं महाराज. पाणी सुद्धा पित नव्हतं, पण येणा खाली टिकवी. आता तसं राहिलं महाराज. जी सकाळची पाऱ्यात असते ती का, त्यांची पद्धतशीर माझी असते महाराज. एका गावात असंच झालं होतं. विना घेतला गाड्यानं. आम्ही काकड्याला पहिलं गायचं असल्यामुळे काकड्याला असायला. नेमकं आम्ही काकड्या आलो महाराज. आणि काकड्याला आल्यावरती एकानं रातचे 1 वाजता विना घेतला होता. आणि त्यानं सांगितलं होतं त्या जोडीदारानं, मी तासाभरातच आलो, फक्त बाथरूमला जाऊन आलो, म्हणून ती 1 वाजता गेलतो. सकाळच्या 5 वाजले तरी ती काय मंडपात आलं. आणि नेमकं आम्ही महाराज काकड्याला पुसलून ती म्हणलं, एक काम करा बुवा, एक काम करा, मी 2च मिनिटात फक्त बाथरूमला जाऊन आलो. 1 वाजल्यापासून येणा घेतलाय, अजून दमच निघाना झालाय, नुसता 10 मिनिटं येणा घ्या. ऐकताय काय ऋषिकेश महाराज. त्यानं माझ्या गळ्यात येणा अडकिवला. ती गावातनं निघून गेलं. परत काय सप्ताह झाल्याशिवाय ती माघारी आलं. इतकी मेहनत तरा झाली महाराज. फार परिस्थिती बेकार आहे. कोण येणा सळा ठेवीत नाही. एकानं तर बाजारानं दुधाच्या गाडीलाच अडकिवला. रातभर येणा फिरत होता नुसता दुधाच्या गाडी संग. दुसऱ्या दिवशी सकाळी मंडपात हजर होता. महाराज वाईट परिस्थिती आहे. पण ऐका, आणि नेमकं ती पाटील येऊन बसलं आणि झोपलं. सगळी निघून गेली. येणकरी एकटंच राहिलं. येणकऱ्याला काय हुकी आली. येणकरी जोरात वराडलं, पाटील. पाटील धडकन जागा झालं. पाटलानं बघितलं, एक बी माणूस मंडपात दिसना झाले. येणकऱ्याला विचारलं, हो कीर्तन केव्हा संपलं. कीर्तन संपून तास झालाय, तुम्ही आपल्या कीर्तनात आल्यापासून घोरताय, माणसं निघून गेली. 4 वेळा आवाज दिला तरी बी तुमची काय झोप जायना झाल्या. एक आता काम करा, आलायच कीर्तनाला, आता कीर्तन बी संपले, सळलं घरला. एवढं ऐकलं पाटलानं. पाटील गेलं घरला. आणि जसं पाटील घरला गेलं तसं बायकोने किरी 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 मागं लावली. जशी किरी किरी मागं लावली तशी बायको म्हणली, नव लई दिसताना आज कीर्तनाला गेलता, कवाच जात नाही, आणि काय ऐकलं कीर्तनात जाऊन. ती म्हणली, काय ते नवर. पाटील म्हटला, मी काहीच ऐकलं नाही, गेलो जाऊन झोपलो होतो, तेव्हापासून मी काय ऐकलंच नाही. नाही नाही, तरी बी काहीतरी तुम्ही ऐकलं असेल की. नाही, कायच ऐकलं नाही. नाही नाही, काहीतरी ऐकलं असेल. म्हणून पाटील शांत बसलं. ते ध्यानात आलं. आणि नेमकं महाराज भानगडा कशी झाली. पाटील संध्याकाळ झोपणार होतं आणि पाटील बी झोपलं. तुम्ही ऐकलं असेल तरी बी मी सांगतोय बरं. हे ऐकलेलं आहे तरी बी मी डबल सांगतोय तुम्हाला. कारण कदाचित माणसाला गेल्या वर्षी मी काय सांगितलं होतं हे अजून बी कुणाच्या ध्यानात आणि नाहीच महाराज. तुमच्या ध्यानात राहतं म्हणून आमचं बरं चाललंय. तुम्ही सगळं ध्यानात ठेवलं तर बुवाने आणायचं कुठं आहे का. लक्षपूर्वक आहे का. आणि नेमकं पाटलानं सांगितलं, बघ काय नाही शिकलो, पण 3 शब्द मी चांगलं शिकलो होतो. कुठलं. या बसा. आणि नेमकं पाटलाच्या घरात चोर का शिरू का नको. पाटील नेमकं जोरात ओरडलं, या. चोराशी वाटलं काय पाटील आहे ती घरात चोरी करायला बोलत आहेत काय. चोर बी आत शिरलं. बसा म्हणल्यावर चोर बी खाली बसलं. आणि पाटील म्हणलं जावं म्हणल्यावर हिने चोर घेऊन सगळं सोनं घेऊन बी गेली. बसलेले मला एकच सांगायचं, या कीर्तनातलं काही सुद्धा वेस्ट जात नाही. पण मन इथं असलं तर. बऱ्याच माणसाचं मन कुठं जातं मी सांगायची गरज नाही. पण विनोदाचा भाग सोडा, पण चित्त मन एकत्र करा. कारण भगवंतानं आयुष्य तुम्हाला कमी दिले. कारण तुम्ही काय ज्या दिवस जगणार नाही जगणार महाराज. कुणाचा भरोसा आहे. तुम्ही आता येताय पण इथून घरी जाल याची गॅरंटी नाही दादा. तुम्ही आम्ही फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागलो, त्याचं नाव आहे पैसा. महाराज म्हणतात याच्या नावे तुम्हाला आयुष्यात सुख मिळू शकत नाही. का न लगे मुक्ती धन संपदा. या जगात पैशानं धनानं या जगात कुणी श्रीमंत होऊ शकत नाही. धन दौलत पैसा का इथंच राहणार आहे. पण आयुष्यात केलेलं भगवंताचं नाम चिंतन हे तुमच्या सोबत आयुष्यात येणारं एकमेव साधन आहे. किती कमावलं यापेक्षा आयुष्यात किती कर्म चांगलं केलं याला सगळ्यात फार किंमत आहे. कारण कर्मानं माणसाचं मरण आहे. काय म्हणणे बसले बरोबर आहे की नाही. चांगलं कर्म कराल चांगलं मरण येईल, वाईट कर्म कराल वाईट मरण येईल. म्हणून सावध राहा. भगवंतानं जोपर्यंत दिले
हे किमतीचं दिलंय, हे परत मिळण्याची शाश्वती नाही. महाराज म्हणतात जोपर्यंत मिळाले तोपर्यंत या जीवनाच्या संधीचं सोनं करा, कारण देव कुणालाही संधी दे नाही. बसलेले ऐका, 184 वेण्या फिरावे लागतील आणि मग तुम्ही इथपर्यंत येणार आहे. म्हणून तुमच्या पायाला स्पर्श करून एकच वाक्य सांगतो, इथपर्यंत आला तर या जीवनाच्या संधीचं सोनं करा. बसलेले संधीचं सोनं करा आल्यापासून तुम्ही महाराज सांगताय, पण संधीचं सोनं नक्की करायचं कसं आम्हाला सांगाल? सांगतो. बसलेले समजा देव तुम्हाला प्रसन्न झाला, होईल का हो? बसलेले आम्हाला झाला नाही, मग तुम्हाला होईल का? होईल का महाराज? नाही होणार. होईल का देव प्रसन्न? नाही होणार. पण एकाच्या आयुष्यामध्ये देव प्रसन्न झाला होता. लक्षपूर्वक ऐकून जा. बसलेले किती भगवंताने संधी आयुष्यात मोठी दिल्या, कशा करता दिली? भगवंताची प्राप्ती आयुष्यात करायला पाहिजे, पण कुणाच्या संगतीनं होते? देवाची प्राप्ती करायचे, पण जोपर्यंत दिलाय तोपर्यंत करा. गेल्यावरती माणसं म्हणतात राम नाम गेल्यावरती, जिवंतपणी म्हणू शकली नाही. किती देवानं संधी दिल्या ऐकून जा. एकाच्या जीवनात देव आला होता, देव प्रसन्न झाला होता. कुणाच्या जीवनात आला होता? लक्षपूर्वक ऐका. 14 वर्षाचा वनवास भोगलाय आणि वनवास बघून प्रभू रामचंद्र एका नदीच्या काठाजवळ आले. नदीच्या काठाजवळ आल्यानंतर त्या नावाड्याला सांगितलं, ए नावाडी दादा, या नदीतून मला पलीकडे घेऊन चल. नावाड्याने विचार केला, नावाडी सांगू लागला. नावाडी बोलता झाला, मी तुम्हाला माझ्या नावेत घेणार नाही. देव म्हणले, का नाही घेणार? एकदा सांग तरी. त्यावेळेस त्या नावाड्याने सांगितलं, मला असं कळाले 14 वर्षाचा तुम्ही वनवास भोगला आणि 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर वनवास भोगत असताना एका शेळीला, एका दगडाला तुमचा पाय लागला. त्या दगडाची काय तयार झाली? स्त्री तयार झाली. तिचं नाव अहिल्या होतं. कदाचित तुमचा पाय, तुमच्या पायाची माती एका दगडाला लागली, त्या दगडाची जर स्त्री तयार होत असेल तरी माझे नाव आहे. माझ्या नावेला जर तुमचा पाय लागला तर माझ्या नावाचं काय तयार होईल? होईल का? बसलेले होईल का? नाही होणार. तिला श्राप दिला होता, तिला सांगितलं होतं तुला एका ऋषी महात्म्याचा पाय लागेल. पण लक्षपूर्वक ऐका, त्या नावाड्याच्या जीवनामध्ये भगवंत भेटणं ही सगळ्यात मोठी काय होती? काय होती? अहो संधी होती, संधी. आणि तेच त्या नावाड्यानं ध्यानात ठेवलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं, मी तुम्हाला माझ्या नावेत घेणार, पण मला तुमचा अगोदर पाय धुवावं लागतील आणि मगच मी तुम्हाला माझ्या नावेत घेणार. ऐकताय काय? प्रभू रामचंद्र म्हणले, नुसतं पाय धुवायचे ना, काळजी करू नको, लगेच धु पाय. नावाडी पळत गेला. नावाड्यानं परात आणली, परात समोर ठेवली. एक पाय परातीत प्रभू रामचंद्रांनी ठेवला. पहिला पाय धुतला, पहिला पाय बाहेर काढला. दुसरा पाय ठेवला, दुसरा पाय बाहेर काढला. बसलेले ऐकून जा. अर्धा तास नुसतं पाय धुयात चाललं होतं. कुणाचं? नावाड्याचं ना. बाहेर दगड असला तर आणा. म्हणून सांगितलं, माणसाचं मन इतकं वाईट आहे की माणसाचं मन कीर्तनात चांगलं ऐकाय बसू दे. म्हणून सांगितलं. ही जरी मी गेल्या वर्षी सांगितलं असलं तरी मी तुमच्या ध्यानात ऐकून जा. बसलेले थोडंसं ऐका, पण चांगलं ऐका. पाय कुणाचं धुयात चालल्या? नवऱ्याचं, देवाचं. देवाला राग आला आणि देव म्हणला, नावाड्या कवर पाय धुणार आहे? देव म्हणला, पायाला तुमच्या माती लागते गड्या, पायाला फक्त माती लागली नाही पाहिजे, बाकी तुम्ही काय बी का. देवाला घाम फुटला. देव म्हणला, जर पायाला माती लागत असेल तर करायचं तरी काय? पण शेवटी देवाने बुद्धी चालवली आणि एक पाय अलीकडच्या गुडघ्याला लावला धुतल्याला. आणि देव किती पाया उभा राहिला? बसलेले किती पाया उभा राहिला? एका पायावरती प्रभू रामचंद्र उभा राहिले. एका पायावरती माणूस किती वेळ उभा राहू शकतो? काही सेकंद उभा राहू शकतो. माणसाचा समतोल जातो. प्रभू रामचंद्राचा समतोल गेला. धरावं कुठं? धरण्याकरता आधार नाही, धरायचं कुठं? म्हणून पायात पाय धुण्याकरता कोण बसलं होतं? नावाडी. त्या नावाड्याच्या मस्तकावरती प्रभू रामचंद्राने हात ठेवला आणि नावाड्याने विचार केला, बस उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, जन्माला आलो, देवाचं पाय धुवायला मिळालं आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद. कळलं तर बघा, नाहीतर द्या सोडून. इतकी देवानं आयुष्यात संधी दिल्या. म्हणून सावध व्हा. हे परत तुम्हाला आयुष्यात मिळू शकत नाही. जोपर्यंत मिळालं तोपर्यंत महाराज तिथपर्यंत जा. मला सगळं तुम्ही सांगितलं, पण एक मला सांगाल का? अभंग सेवेकरता नाथ महाराजांचा जरी तुम्ही निवडला असला तरी सुद्धा नाथ महाराज सांगतात, जीवनात आल्यानंतर प्राप्ती करून घ्या. पण कुणाची? हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय,
ऐकून जा बसलेले, देवाची प्राप्ती करून घ्यायचे. देव म्हणजे नक्की आहे तर कोण? हरी. हरीची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर महाराज म्हणतात तुम्हाला अगोदर कोणाच्या तरी चांगल्याच्या संगतीत जावं लागल, कारण देव सजासजी भेटणार नाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद. हा, संताशिवाय देवाची प्राप्ती तुम्हाला होऊच शकत नाही. महाराज मग संतांचा अधिकार इतका मोठा आहे का? तुम्हाला तेच सांगतोय का, या जगात देवापेक्षाही अधिकार सगळ्यात मोठा जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे. का? कारण देवाला काळाच्या तावडीतून सुद्धा वाचता आलं, देवाच्या बापाला सुद्धा वाचता आलं नाही. पण या जगात संत नावाची अशी एक गोष्ट आहे, त्या संतांनी सुद्धा काळाच्या मस्तकावरती विजय मिळवला. जगा काय ऐकून जा, संतांची ताकद इतकी मोठी आहे. म्हणून जीवनात विश्वास ठेवत असताना त्यांच्यावरच ठेवा. बसलेले सांगून जातो, कुणावर विश्वास ठेवायचा? या जगात 3 पाय पवित्र आहेत. पहिला पाय सांगून जातो, पहिला पाय भगवंताचा पवित्र आहे. दुसरा पाय सांगून जातो, दुसरा पाय संतांचा पवित्र आहे. आणि तिसरा पाय या जगात जर पवित्र कोणाचा असेल तर तो तुमच्या आई वडिलांचा पाय पवित्र आहे. म्हणून या जगात मस्तक टेकवताना फक्त या 3 जणांच्या चरणावरती टेकवा, बोवाच्या सुद्धा टेकवायचं नाही महाराज. कारण आता वारकरी राहिलेला नाही. पण या जगात तुम्हाला देवाची प्राप्ती करून देणारा तो विश्वाचा मालक आहे. म्हणून त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हा. दुसरं, तुम्हा आम्हाला चांगल्या मार्गावरती आणण्याकरता अहोरात्र ज्यांनी जीव या ठिकाणी अर्पण केला असेल तर त्यांचं नाव आहे संत. म्हणून त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवा. आणि सोपं सांगू का, तिसरं चरण जे सांगितलं, जन्माला आल्यापासून तुमचे शेवटपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जो एक तुमचा सांभाळ करतात ते जगाच्या पाठीवरती या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील तर ते तुमचे आईबाप. म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक ठेवा. कारण सांगून जातो, देवापेक्षाही श्रेष्ठ या जगात आई बाप आहे. कारण तुकोबऱ्यांना सुद्धा म्हणावं लागलं. का सांगून जातो? बसलेले मला सोपं विचारायचं तुम्हाला. पंढरपूर मध्ये गेल्या बरोबर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जाता कुठं? चंद्रभागेत जाता. कुठं जाता? चंद्रभागेत. चंद्रभागेचं स्नान केल्यावरती पहिलं दर्शन कुणाचं घेता? का? गेलाय कुणाचं दर्शन घ्यायला? जर विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलाय तर अगोदर पुंडलिकाचं दर्शन का घ्यायचं? कारण तुकोबऱ्यांना नाही, भगवंताला सुद्धा म्हणावं लागलं होतं, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ या जगात जर कोण असेल तर ते पुंडलिक आहे. का? कारण त्यांनी आई वडिलांची सेवा केली. तुकोबऱ्यांच्या करता प्रमाण आहे. आई बाप साधी व्यक्ती नाही. कोण आहे ऐकायचं आहे? तुका
रे